शेतकरी मित्रांनो, आपण तूर पिकामध्ये आलेलो आहोत आणि तूर पिकामध्ये आता आपण इथं फवारणी चालू आहे. तर यामध्ये आपण इथं डेलीजन घेतलेलं आहे. किती मिली टाकलं? 25. तर 25 मिली डेलीजन घेतलेलं आहे. तर हे डेलीजन जे आहे हे कुठल्या कंपनीचं आहे तर आपण इथं बघूया. युनिक्यू प्रोडक्ट. तर हे ऑर्गॅनिक आहे, ऑर्गॅनिकमध्ये आहे आणि याचा 25 मिलीचा डोस अशा 20 लिटरच्या चार्जिंग पंपासाठी आहे आणि रिझल्ट चांगले आहे एकदम. आणि याच्यापासून अळीसाठी नियंत्रण एकदम चांगल्या प्रकारे होते आणि जबरदस्त रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. आणि तूर जी आहे तर तूर आहे शिवनेरी 45 अर्लीमध्ये. शेंगाची जी मात्रा आहे ही थोडी थोडी, काही टक्के शेंगा पकडल्या आहेत, काही टक्के राहिल्या आहेत, काही टक्के फूल आहे, काही टक्के कळी अवस्था आहे, कुठं कुठं फूल पण आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचा फवारा कुठला द्यायचा तर अळीसाठी देणं भाग आहे. आणि अळीसोबतच आपल्याला जर द्यायचं असेल तर बघा इथं अळीचं प्रमाण कशा प्रकारे आहे हे बघा. हे बघा इथं अशा अळ्या आता पडलेल्या आहे ढगाळ वातावरणामुळं. कारण 6 दिवसापासून ढगाळ वातावरण सुरू झालेलं आहे, त्यामुळे अळीचं प्रमाण वाढलं. आणि इथं आपल्याला अळीचं प्रमाण थोडं जास्तच दिसते, कारण बघा इथं हे बघा अळ्या ढगाळ वातावरणामुळं. त्यामुळं अळीसाठी आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला सर्वात महत्त्वाचा हा प्रोडक्ट जो आहे याच्यासोबत आपण कुठल्याही प्रकारचं म्हणजे ही औषधी वगैरे फवारू शकता किंवा नाही फवारलं तरी चालते, टॉनिक वगैरे बुरशीनाशक. पण अळीसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे चांगला प्रॉडक्ट आहे. पण या प्रॉडक्ट जर नसेल तुमच्या इकडं तर दुसरं पण अळीसाठी कुठलंही फवारू शकता, जसं इमामेक्टिन 15 ग्राम, कोराजेन 10 मिली असले पण प्रोडक्ट आपण फवारू शकतो अळीसाठी. तर इथं अळीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्यासाठी आपण इथं अळीच्या नियंत्रणासाठी आपण इथं एकदम चांगल्या प्रकारे औषधी घेतली आहे. तर यामध्ये बघा आता इथं कशा प्रकारे शेंगा कुरतडलेल्या आहेत आणि पंप चालू केलेला आहे. शिवनेरी 45 अर्ली व्हरायटी आणि एकदम चांगल्या प्रकारे फवारा घेणं चालू आहे, बघू शकता आपण. आणि नोजल जे आहे तर 3 नोजलचा आपण इथं वापर केलेला आहे काडीला. त्यामुळं आतमध्ये जे आहे झाडाच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला इथं आळ्या जे असतात हे आतमध्ये सुद्धा असं म्हणजे फांद्यामध्ये पानं आडवं शेंगा पोखरतात, तर आतमध्ये फवारा गेला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे पेट्रोल पंपाने फवारणी करणं आवश्यक आहे. कारण चार्जिंग पंपानं पण जाते, परंतु फार स्लोमध्ये करावं लागते. ह्यामध्ये प्रेशरनं आतमध्ये जाते आणि आपल्या अळीचं नियंत्रण इथं होऊन जाते. जर शिवनेरी 45 जर नसेल तुमच्याकडे, दुसरी कुठलीही तूर असेल तरीही तुम्ही डेलीजन पण घेऊ शकता 25 मिली, कोराजेन 10 मिली किंवा 12 मिली आणि इमामेक्टिन 15 ग्राम घेऊ शकता. सोबत नेटिओ 10 ग्रामसुद्धा घेऊ शकता जर दुसरी कुठली तूर असेल तर. आणि 03234 पण घेऊ शकता. आणि जर शिवनेरी 45 असेल तर फक्त कुठलेही कीटकनाशकच घ्या, बुरशीनाशक, टॉनिक, विद्राव्य खत 1919 03234ची कुठलीही गरज पडणार नाही. तर अशा प्रकारे आपण तूर पिकावर इथं फवारा देणं चालू आहे. तर हाच फवारा आपण इथं वेगवेगळ्या प्रकारे देऊ शकतो.